वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. वेन वर्ल्ड ब्रेल डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर. जागतिक ब्रेल दिन दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 4 जानेवारी. द आन्सर इज 4 जानेवारी. वर्ल्ड ब्रेल डे वॉज इस्टॅब्लिश्ड बाय द युनायटेड नेशन जनरल असेंब्ली in December 2018. The date also marks the birth anniversary of Louis Braille, who at the age of 15 invented the tactile system for reading and writing for use by people who are blind or visually impaired. वर्ल्ड ब्रेल डे जागतिक ब्रेल दिन हा दरवर्षी 4 जानेवारीला साजरा करण्यात येतो. याची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2018 केली आणि पहिल्यांदा हा जागतिक ब्रेल दिन 2019 4 जानेवारी 2019ला साजरा करण्यात आला. लुई ब्रेस यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती 4 जानेवारीला असते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा करण्यात येतो. लुईस ब्रेल यांनी वयाच्या 15व्या वर्षी अंधहीनांसाठी, दृष्टीबाधितांसाठी लिहिण्या आणि वाचण्याची अशी एक सिस्टीम त्यांनी शोधून काढली. हू कॉइन्ड द टर्म इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन 4.0. औद्योगिक क्रांती 4.0 ही संज्ञा कोणी दिली? द आन्सर इज क्लोज स्क्वॅब, फाउंडर अँड द एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. उत्तर आहे क्लोज स्क्वॅब, जागतिक आर्थिक मंचाचे स्थापनकर्ते आणि चेअरमन. द कन्सेप्ट ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन वॉज कॉइन्ड इन 2016 बाय क्लोज स्क्वॅब, द फाउंडर ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, इन अ बुक ऑफ द सेम नेम. 2016 साली क्लोज स्क्वॅब, जे जागतिक आर्थिक मंचाचे स्थापनकर्ते आणि चेअरमन आहेत, त्यांनी त्यांचे पुस्तक द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन म्हणजेच चौथी औद्योगिक क्रांती या पुस्तकामध्ये पहिल्यांदा औद्योगिक क्रांती 4.0 ही संज्ञा त्यांनी दिली. वेअर 69th फिल्मफेअर अवॉर्ड्स विल टेक प्लेस. 69वे फिल्मफेअर अवॉर्ड्स कुठे पार पडणार आहेत? उत्तर आहे गांधीनगर, गुजरात. द आन्सर इज गांधीनगर, गुजरात. फिल्मफेअर अवॉर्ड्स, अमंग वन ऑफ द ओल्डेस्ट फिल्म अवॉर्ड्स इन द हिंदी फिल्म इंडस्ट्री, is all set to be back with its 69th edition on January 27 and 28. This new edition will take place in Gujarat's Gandhinagar. 27 आणि 28 जानेवारीला 69वे फिल्मफेअर अवॉर्ड्स हे गुजरातच्या गांधीनगर येथे पार पडतील. Which state is associated with काई चटणी or red ant chutney which recently received the GI tag? अलीकडेच GI टॅग मिळालेली काई चटणी किंवा रेड अँट चटणी, लाल मुंग्यांची चटणी, ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? द आन्सर इज ओडिशा. उत्तर आहे ओडिशा. ओडिशाज काई चटणी और रेड अँट चटणी रिसेंटली रिसिव्ड द GI टॅग. अलीकडेच ओडिशाच्या काई चटणी किंवा लाल मुंग्यांची चटणी यांना भौगोलिक निर्देशांक म्हणजे GI टॅग मिळाला आहे. एकूण 7 प्रोडक्ट आहेत ओडिशाचे ज्यांना GI टॅग मिळाला आहे. 7 प्रोडक्ट्स फ्रॉम ओडिशा गेट GI टॅग इन्क्लुडिंग रेड अँड चटणी. आपण एक एक प्रोडक्ट बघूया. नाउ लेट अस सी वन बाय वन प्रोडक्ट. खजुरी गुड़ा और जैगरी. Originated in Gajapati district, is a natural sweetener obtained from the date palm trees. गजपती जिल्ह्यातील खजुरी गुड जो आहे त्याला GI टॅग मिळाला आहे.
Maggi, a sweet item from Dhenkanal district, is made of buffalo milk cheese. मागजी नावाचं एक उत्पादन आहे जे म्हशीच्या दुधापासून जे चीज बनतं त्यापासून मागजी हा पदार्थ बनवण्यात येतो. तो एक गोड पदार्थ आहे. तो धेनकनाल जिल्हा जो आहे ओडिशाचा यामध्ये तो बनवण्यात येतो. मागजी हा एक गोड पदार्थ आहे. त्यानंतर आहे द आर्ट फॉर्म लांजिया सौरा और लांजिया साब्रा ट्राइब पेंटिंग. Then the art form Langia Saura or Langia Sabra tribe painting. The art form belongs to Langia Saura or Langia Sabra tribe, one of the PVTGs of Odisha's Rayagada district. The paintings were originally in the form of exterior murals in tribal homes. त्यानंतर आहे एक कला प्रकार पेंटिंग आहे ज्याला लांजिया सौरा किंवा लांजिया साब्रा ही आदिवासी जमातींनी ती पेंटिंग बनवलेले आहेत. त्यानंतर आहे कालाजीरा राईस. कालाजीरा राईस इज ग्रोन बाय ट्रायबल फार्मर्स इन कोरापुट डिस्ट्रिक्ट. दिस पर्टिक्युलर व्हेरायटी इज इन डिमांड ॲज लोकल बिलीव्ह इट हॅज मेडिसिनल प्रॉपर्टीज सच ॲज इम्प्रूव्हिंग मेमरी, कंट्रोलिंग डायबिटीज अँड इन्क्रीजिंग हिमोग्लोबिन लेवल्स. त्यानंतर आहे कालाजीरा राईस. कालाजीरा राईस यालासुद्धा GI टॅग मिळालेला आहे. ही सर्व उत्पादनं ओडिशाची आहे आणि हा कालाजीरा राईस तिथे कोरापूट नावाचा जो जिल्हा आहे ओडिशामध्ये, कोरापूट जिल्ह्यामध्ये याचं पीक घेतलं जातं आणि हा राईस मेमरीसाठी, डायबिटीज कंट्रोलसाठी आणि हिमोग्लोबिन लेवल कंट्रोलसाठी चांगला आहे. त्यानंतर आहे डुंगारिया कोंड एम्ब्रॉयडरी शॉल. डुंगारिया कोंड एम्ब्रॉयडरी शॉल यालासुद्धा GI टॅग मिळाला आहे. वुमेन ऑफ डुंगारिया कोंड, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्राईब ग्रुप दॅट इज PVTG, लिव्हिंग इन नियामगिरी हिल्स ऑफ रायगडा अँड कालाहंडी डिस्ट्रिक्ट्स, क्राफ्ट एम्ब्रॉयडरी शॉल्स which are gifted to guests as a mark of respect and affection. नियामगिरी हिल्स जे आहेत रायगड आणि कालाहंडी जिल्ह्यामधल्या, तिथल्या डुंगारिया कोंड ह्या आदिवासी जमातीच्या महिला यांनी एम्ब्रॉयडरी शॉल बनवले आहेत. एम्ब्रॉयडरी शॉल त्या बनवतात आणि त्या गेस्टला म्हणजे पाहुण्यांना त्या गिफ्ट करतात, सप्रेम भेट देतात आदराने आणि प्रेमाने. कांते मुंडी ब्रिंजल्स. त्यानंतर आहे कांते मुंडी वांगे. हे नायगड डिस्ट्रिक्ट, नायगड जिल्ह्यामधील आहेत. ओडिशातील नायगड जिल्ह्यामधील कांते मुंडी वांगे यांनासुद्धा GI टॅग मिळाला आहे. कांते मुंडी ब्रिंजल्स which has seeds and prickly thorns is said to have originated in Badbanpur and Ratanpur areas of Naigad district and has a unique taste. याची चव अशी विशिष्ट अशी चव आहे. त्यांच्या बिया, त्या वांग्याला बिया आणि विशिष्ट प्रकारचे असे काटे आहेत. who defeated world champion Ding Liren at Tata Steel Masters in the Netherlands. नेदरलँडमध्ये झालेल्या टाटा स्टील मास्टर्स चेस कॉम्पिटिशनमध्ये वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेन याला कोणी हरविले? आन्सर इज रमेश बाबू प्रज्ञानंदा. उत्तर आहे रमेश बाबू प्रज्ञानंदा. With defeating the world champion Ding Liren, Pragyananda is now the India #1 chess player in live ratings. जगज्जेत्या डीन लिरेन याला हरवून भारताचा रमेश बाबू प्रज्ञानंद हा भारताचा #1 चेस प्लेयर बनला आहे लाईव्ह रेटिंगमध्ये. प्रज्ञानंदा हॅज अ रेटिंग ऑफ 2748.3 now, surpassing the 5-time world champion Vishwanathan Anand
rated 2748. प्रज्ञानंदने 5 वेळचा जगज्जेता विजेता विश्वनाथन आनंद याला लाईव्ह रेटिंगमध्ये मागे टाकले आहे आणि प्रज्ञानंदचे लाईव्ह रेटिंगमध्ये जो स्कोअर आहे तो आहे 2748.3, तर विश्वनाथन आनंदचा आहे 2748. हु इज द हायेस्ट पेड क्रिकेटर फॉर IPL सीझन 2024? IPL हंगामाच्या 2024 या हंगामाच्या सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? द आन्सर इज मिचेल स्टार्क फ्रॉम ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा IPLचा खेळाडू ठरला आहे. विथ ₹24.75 करोड, ऑस्ट्रेलियाज मिचेल स्टार्क is the highest paid cricketer in IPL 2024. IPLच्या 2024 मधील या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ठरला आहे. त्याच्यावर तब्बल 24.75 करोडची बोली लावण्यात आली आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 करोडला विकत घेतले आहे. ही विल प्ले फॉर कोलकाता नाईट रायडर्स T20 IPL टीम. तो कोलकाता नाईट रायडर्स करून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच.